मावळ लोकसभेसाठी इच्छुकांची गर्दी होऊ लागली आहे। त्यातच आता भाजपचे माजी राज्यमंत्री आणि आमदार बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागलेले आहेत। खरं तर ही जी मावळची जागा आहे ती शिंदे गटासाठी सोडण्यात आल्याचं बोललं जात असतानाच बाळा भेगडेंचे भावी खासदार फ्लेक्स लागल्याने अनेकांचे भुवया उंचवलेल्या आहेत। राजकीय चर्चा रंगत आहे। आपल्यासोबत स्वतः बाळा भेगडे आहेत। सर, काय सांगाल? खरं तर तुमचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागलेले आहेत, नेमकी तुमची भावना काय आहे आणि तुम्ही इच्छुक आहात का? देश पातळीवर लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून आमच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातल्या पहिल्या 18 लोकसभा मतदारसंघाचा त्या ठिकाणी लोकसभा प्रवास योजनेत सहभाग करून घेतला होता। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभा प्रवास योजनेचा मी संयोजक म्हणून राज्यात काम करतोय। बावनकुळे साहेबांच्या बरोबर संपूर्ण राज्यात प्रवास करत असताना आमचं उद्दिष्ट एकच आहे, ही देशाची निवडणूक आहे। देशासाठी महत्त्वाची निवडणूक असल्यामुळं या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब पुन्हा व्हावे, याच्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातल्या 48 लोकसभांवर आमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे। येणाऱ्या 48 पैकी आम्हाला 45+ जागा जिंकणं हे माननीय देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब यांचं या राज्यातलं धोरण आहे। मग त्यामध्ये आमचे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री, देवेंद्रजी अजितदादा, आमच्या महायुतीच्या माध्यमातून या मावळ लोकसभेला यापूर्वी आम्ही स्वर्गीय माजी खासदार गजानन बाबर साहेब असतील, आमचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना निवडून आणण्यामध्ये महायुती म्हणून आम्ही सगळेच कार्यकर्ते जीवाचं रान करून त्या ठिकाणी काम केलेलं आहे। येणाऱ्या काळात ही जागा जर शिंदे साहेबांच्या गटाला मिळाली, आज त्यांच्या गटाकडेच आहे, उद्या जरी परत निर्णय झाला त्या ठिकाणी ते लढले तर आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी आमचं जीवाचंच रान करणार आहोत, त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही। आणि ही जागा महायुतीमध्ये सुटल्यानंतर समजा भाजपचा, अजितदादा गटाचा, शिंदे गटांचा जो कोणी उमेदवार असेल त्याला मावळ लोकसभेतून पुन्हा निवडून आणणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे। मात्र तुम्ही इच्छुक आहात का? संपूर्ण या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या भावना फ्लेक्सच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत। माझ्या पक्षाने मला जर सांगितलं की तुम्हाला निवडणूक लढायची तर त्या ठिकाणी माझी तयारी आहे। ही निवडणूक लढत असताना तुमच्यापुढे कुठले मुद्दे असतील की जेणेकरून तुम्ही जनतेसमोर मांडाल? मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक वेळा आम्ही प्रवास करताना जनतेच्या संपर्कात असताना अनेक गोष्टी लक्षात येतात की पुण्या मुंबईच्या मध्यवर्ती असणारा मावळ लोकसभा मतदारसंघ हा खूप महत्त्वाचा विकासाच्या दृष्टीने केंद्रबिंदू आहे। कारण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या माध्यमातून या ठिकाणी आता नवीन काम सुरू आहे। त्याचबरोबर जुन्या महामार्गावरती होत असलेली दळणवळणाची खूप मोठ्या प्रमाणात असलेली कोंडी, तिला योग्य त्या पद्धतीची प्लॅनिंग करून पर्यायी महामार्ग या भागातून पुण्या मुंबईला जात असताना निर्माण करणे, जेणेकरून नागरिकांना दळणवळण करण्यासाठी सोयीचं व्हावं। त्याचबरोबर आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आमचा पिंपरी चिंचवड मावळचा रेड झोनच्या संदर्भातला जो मुद्दा आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय, त्यामध्ये स्वर्गीय संरक्षण मंत्री म्हणून ज्यांनी खूप चांगलं काम केलं मनोहर पर्रीकर साहेब यांच्या स्तरावर तो विषय आम्ही बऱ्याच वेळा त्या ठिकाणी पाठपुरावा केला। नंतरच्या काळात संरक्षण मंत्री निर्मलाजी सीतारामन यांच्याकडे पाठपुरावा केला आणि आता आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून रेड झोन आणि आमच्या भेगडेवाडी शलारवाडी भागातील शेतकऱ्यांची 500 एकर जमीन जी मिसाईल प्रकल्पासाठी घेतली, हे प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। त्यासाठी विशेष करून आमच्या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणं आणि शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणं। त्याचबरोबर या भागातली जी MIDC आणि एअरपोर्ट आहे, आज आंतरराष्ट्रीय स्तरावरचं लोकनेते दिबा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ या मतदारसंघात होतं आहे। या मतदारसंघाला एक खूप मोठी येणाऱ्या काळातली विकासाचं सेंटर म्हणून देखील या मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे। त्यामुळे या भागातून होणारे सगळे विकासाचे योग्य त्या पद्धतीचा प्लॅन आमच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून घेणं हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे।
तर बाळा बेगडेंनी सांगितलेलं आहे की पक्षाने जर संधी दिली तर मी खासदारकी लढवेल, मात्र यामुळंच महायुती असलेल्या भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.